आपको घर में कौन हेल्प करता है जब आप खाना पकाती हो? कोई नहीं, मैं अकेली करती हूँ। अरे देवा, मग आज मी तुम्हाला किती मदत केली आहे, थँक्स तो बोलो. थैंक यू वेरी मच. पुढे मिक्स करने के बाद फिर इसमें फोड़नी देने का. फोडणी देणे का? बरं, आधी मोहरी लागेल. आता आपण जिरंच घालायचं ना? हाँ, जीरा और मिर्ची. बस. मिरची आपण घातली. पुढे काय? लाल मिर्च. ह्या दोन्ही वेगवेगळ्या मिरच्या का घातल्या आपण? ये थोड़ा सा तिक्का लगेगा. हाँ. ये थोड़ा दिखने के लिए अच्छा लगता है. ओ, टेस्ट विथ ब्युटी असं आम्हाला पाहिजे, बरोबर ना? बरं, ठीक आहे. और वो दाल इसमें, दोनों दाल इसमें डालो. बरं, एक आहे आपली हरभऱ्याची डाळ आणि एक उडदाची डाळ. पण ती भिजवलेली वगैरे काही नाही? नहीं, ऐसा ही डालने का. पुढे काय लागणार आहे आपल्याला? ये बरं, पडवळ. परवल. इसको आप क्या बोलते हो तेलुगु में? पोटलकाया. पोटलकाया. घालूया. हाँ. सगळे पदार्थ आपण याच्यात ऑलमोस्ट घातलेले आहेत. आता काय पुढे लागणार आहे? कढीपत्ता. कढीपत्ता राहील. हल्दी डालो. बर, आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेले हळद घालून. पुढे काय करायचं? अभी इसमें डाल देने का. दह्यात घालायचं. हाँ. ह्याला बारीक नाही करून घ्यायचं? नहीं, हो गया अभी, मतलब उबाल के लिया ना. हाँ. तो इसकी वजह से तो जल्दी हो जाता है, जल्दी पक जाता है. अच्छा, म्हणजे पडवळ फक्त उकळून घ्यायचंय, त्याला बॉईल पाण्यामध्ये ठेवून त्याला छान उकळून घ्यायचंय. गॅस बंद करूया. हाँ. ओके, आता काय ह्याच्यात घालायचं? हाँ. ये डाल के कोथिंबीर थोड़ा डाल के मिक्स कर. आता हे आपण दह्यामध्ये घालतोय. ह्याला तुमच्याकडे चटणी असं का म्हणतात? ये ऐसा ही राइस या तो चपाती जब खाते हैं तो थोड़ा सा साइड में रख के लेते हैं. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे मला आत्ता कळालं की याला आपण तोंडी लावायचं फक्त. म्हणजे भाजीसारखं पोळीला लावून किंवा असं लावून नाही खायचं, त्याला असं थोडंसं बाजूला ठेवून तोंडी लावायचं, बरोबर? म्हणून ती चटणी आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची ना? क्या बात है. कोथिंबीर आपण घातलेली आहे. आता हे मिक्स करायचं आहे. मिक्स करने का. ओके. वाह, अत्यंत सुंदर लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं मॅडम? बहुत अच्छा लगेगा आपको. नक्की ना? फॅन्टास्टिक. मलाही खात्री आहे अप्रतिम झालं असेलच, आणि ही खात्री तुम्हालाही आहे की हे छान होणारच आहे. तुम्हालाही करून खायचं असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. पडवळची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला पडवळ, दही, सुक्या लाल मिरच्या, कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जिरं, कोथिंबीर, चणा डाळ, उडीद डाळ, मोहरी, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये कांदा आणि मीठ घालून सर्व एकत्र करावं. नंतर फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिरवी मिरची, सुक्या लाल मिरच्या, चणा डाळ, उडीद डाळ, उकडलेला पडवळ, कढीपत्ता आणि हळद घालून पडवळचे एकत्रित मिश्रण तयार करून घ्यावं. दह्याच्या एकत्रित मिश्रणात पडवळचे एकत्रित मिश्रण घालून त्यात कोथिंबीर घालून पडवळची चटणी सर्व्ह करावी. शेव करताना आपण जो साचा वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला जी छिद्र असतात ती छोटी छिद्र असतात त्याच्यामध्ये, तर यातनं व्यवस्थित जावं त्या दृष्टीने याला थोडंसं लूज ठेवलेलं आहे. याच्यात पाण्याची क्वांटिटी थोडीशी जास्ती असते. साचा आपण लावून घेतोय. हे जे तेलाचं टेम्परेचर आहे हे महत्त्वाचं आहे. तर मध्यम आचेवर, म्हणजे पूर्ण थंड पण नको आहे तेल आणि एकदम गरम पण नको आहे, मधलं टेम्परेचर असायला पाहिजे तेलाचं. मस्त तयार होते शेव आपली, कुरकुरीत, आणि याची चव पण मस्त असणार आहे. लसणाची चव याला असणार आहे. आणि त्यातला जो आवाज जो पाण्याचा संपला याचा अर्थ ती शेव कुक झालेली आहे, क्रिस्पी झालेली आहे, आणि ही आपल्याला काढून घ्यायची आहे. रंग पण मस्त आलेला आहे. बघितलं का तुम्ही किती छान रंग आला आहे, पिवळा रंग आलेला आहे. याचं कारण हे आहे की टेम्परेचर हे व्यवस्थित पाहिजे, करेक्ट टेम्परेचर पाहिजे तेलाचं. त्याचबरोबर आपल्याला हळद वापरायची, त्याच्यामुळे त्याचा रंग चांगला येतो.
आर्टिफिशियल कलर वापरण्यापेक्षा हळद कधी पण चांगली. अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये भरपूर. शेव तर आपली एकदम मस्त झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे आणि रंग पण छान आलेला आहे. आणि सगळ्यात आधी आपण शेव तयार करून घेतलेली आहे आणि त्या शेवेला आपण फ्लेवर दिलेला आहे लसणाचा. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे आपण मसाले टाकले आहेत ते ओवा आहे, जिरा आहे आणि काळी मिरी हे थोडंसं परतून घेऊन म्हणजे थोडंसं रोस्ट करून त्याला त्याची पूड याच्यात टाकली आहे बेसनामध्ये. त्याचबरोबर थोडंसं तेल, मीठ, हळद टाकून आपण हे मिश्रण तयार केलं आणि ते आपण या साच्यामध्ये टाकून त्याच्या तळून घेतलेलं आहे आणि मस्त कुरकुरीत शेव तयार करून घेतलेली आहे. आणि त्याचा रंग पण छान पिवळा आलेला आहे कारण की आपण त्याच्यात त्या करेक्ट टेम्परेचरमध्ये त्याला तळलेलं आहे आणि त्याचबरोबर हळद पण याच्यामध्ये वापरली आहे. आता जी पापडी करायची आहे त्याच्यासाठी पण आपण काय करणार आहोत, अशाच पद्धतीचं सगळं करणार आहोत, फक्त त्याला थोडंसं घट्ट मिश्रण असं ठेवणार आहोत. आता शेवेसाठी जे वापरला होता मी बोल तोच वापरतोय. त्याच्यात टाकणार आहे बेसन, मीठ, हळद, त्याचबरोबर मगाशी आपण जो केलेला मसाला आहे तो थोडासा आपण टाकू याच्यात. जाईल एक थोडं तेल, एक छोटे 4-5 चमचे टाकतोय तेल मी. शेवेपेक्षा थोडंसं घट्ट याला भिजवलेलं आहे मी. याला या साच्यामध्ये टाकून घेतोय. तेल मगासारखंच आपण तापवून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूनी त्याला तळून घ्यायचं आहे आपल्याला. आपण बाकी काही टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये, फक्त थोडेसे ते स्पायसेस आणि मीठ, थोडंसं तेल. जर याला वेगवेगळे फ्लेवर्स द्यायचे असतील तर आपल्याला लवंग किंवा लसूण वगैरे याचा आपल्याला वापर करता येईल किंवा जस्ट प्लेन पण आपल्याला हे करता येईल. रंग छान आलेला आहे मस्त. बस. आता आपण जशा पापड्या तळलेल्या आहेत एकदम मस्त पिवळ्या आणि छान झाल्यात, कुरकुरीत झाल्यात एकदम. मी एक काम करतो, याला पण तळून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. शेव पापडीसाठी लागणारं साहित्य: बेसन, लसणाचं पाणी, जिरं, ओवा, हळद, मीठ आणि काळी मिरी. कृती: एका खोलगट पॅन मध्ये काळी मिरी, जिरं आणि ओवा भाजून घ्यावा. एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ, हळद, भाजून घेतलेल्या जिरं, काळी मिरी आणि ओव्याची भरड, गरम तेल, लसणाचं पाणी आणि साधं पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार पीठ शेवेच्या साच्यामध्ये भरून मध्यम गरम तेलात शेव पाडून तळून घ्यावी आणि सर्व्ह करावी. पापडीसाठी एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ, हळद, जिरे, काळी मिरी आणि ओव्याची भरड, गरम तेल आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार पीठ पापडीच्या साच्यामध्ये भरून गरम तेलात पापडीचा आकार तयार करून तळून घ्यावा आणि सर्व्ह करावा. मंडळी, आज आपण शेपूपासून कोफ्ते तयार करणार आहोत. आता बघूया आपली पुढची रेसिपी, बेक्ड इडली चाट.